आज आपण जाणार होतो वाईच्या भव्य अशा कुंभमेळ्याला. खूप दिवसाने ब्लॉग अपलोड झाला कारण जरा एक्झाम चालू होती, पण आता कसलंच टेन्शन नाही म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी गावाला येऊन सकाळी उठलो आणि व्ह्यूचा आनंद घेऊन फ्रेश होऊन घेतलं. फ्रेश झालेल्या भुईमुगाच्या शेंगा सोलताना ऊन लागू नये म्हणून असं चारी साईडने बांधून घेतलं. बांधून झाल्यावर कुल्फीवाल्याकडून कुल्फी घेतली कारण आपल्या बहिणीला खूपच ऊन लागत होतं. मग आपल्याला पण थोडंफार गरम होत होतं म्हणून गळ्याला असं टॉवेल बांधून निघालो नदीवर आंघोळीला. इकडे येऊन बघतो तर काय, हे लोक बैलाला आंघोळ घालत होते. मग तेवढ्यात आपण पण कपडे काढून नदीमध्ये सुळका मारून घेतला आणि निघालो घरी. घरी येऊन लगेच बाहेर निघालो कारण जरा साहित्य आणायचं होतं. मग ते साहित्य घरी आणून घरच्यांकडून परमिशन घेतली कारण आम्हाला जरा बाहेर फिरायला जायचं होतं. तर हा भाई बघा कसा टाइमपास करत बसलाय, काय बोलणार आता. मग गाडी कोण चालवणार यावरूनच निघतानाच भांडण केलं आणि नदीच्या काठी येऊन थांबलो कारण आपल्याला बोटने या साईडून त्या साईडला जायचं होतं. आता बोट त्या साईडला आहे तोपर्यंत बोललो व्ह्यूचा आनंद घेऊया. मग बोटने आपल्याला दुसऱ्या साईडला सोडून आम्ही आलो वाईच्या भव्य अशा कुंभमेळ्याला. इथे पहिल्यांदाच एवढी गर्दी बघून आम्ही तर चकित झालतो. मग बाईकला थोडं लांब पाक करून केसाची अवस्था तुम्ही बघू शकता. मग मेळ्यामध्ये येऊन बाप्पाची आणि महादेवांची आरती करून निघतच होतो तेवढ्यात बाप्पाचे दर्शन बाहेरूनच करून घेतले आणि बोललो भेटूया उद्या सेम एनर्जी आणि सेम पंप सोबत.